झाले सर्व पंचावर मान्यवर आणि समोर सर्व पुस्तकांना माझ्या भूमिकेने मी आपल्या समोर नॉन पॉलिटिकल कुठलाही राजकारणाचा आपल्या समोर उभा आहे आणि आता देशात सर्वत्र निवडणूक लढतोय आणि त्याच ते म्हणजे साहेबांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वांनी माझ्यावर नवीन माणसाला विश्वास टाकला खरोखरच मी भाग्यवान आहे पण साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला केला जाऊ नाही कारण माझ्याकडे एक मोठी प्रॉपर्टी ते विश्वास जनतेचा जनतेचा विश्वास काय असतो वयाच्या 18 वर्षापर्यंत राजकारण देण्याचं कारण फक्त एकच आहे की जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करता येईल जेव्हा काहीच करतो तेव्हा सुद्धा प्रत्येकडे काहीतरी देण्याची इच्छा माझी असायची हमेशा आणि उसाळकर रावेर हा परिसर सर्व सुरूच आहे माझ्या बँकेत इंडस्ट्रीचा प्रवास सर्वांना कल्पना करायला पाहिजे एक सर्वसाधारण घरातला कुटुंबातला मुलगा आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे म्हणून सर्वसाधारण शेतकऱ्याची सर्वांची जाणीव आहे म्हणून प्रश्न मांडण्यासाठी समाजसेवेला शासनाची जोड मिळावी त्या निमित्ताने मी या क्षेत्रात आलो आणि त्याला एक कारण असंच आहे म्हणजे मी आलो म्हणण्यापेक्षा मला कुठेतरी ओळखलं गेलं म्हणून काही मंडळी ती म्हणजे धनंजय भाऊ असतील राजूभाऊ असतील दानामोद असतील नंतर सतीशांना सर्व मंडळींनी साहेबांकडे जनपाडी साहेब सर्वात पहिले मला ही सर्व परिस्थिती अशी आली म्हणजे काही ठरलेलं आहे की जनतेची सेवा कशी करायची कशा पद्धतीने करायची आहे त्याला चांगल्या प्रकारचा धोरण द्यायचं आहे तर तुम्हाला आपण प्रामाणिकपणे काम करूया आपण मला बऱ्याच वेळा म्हणतात अग्रेसिव्ह असायला पाहिजे मला सांगावं लागेल की मला जसा आहे तसं इथपर्यंत आलेलं आहे जमिनीपासून तिथपर्यंत आलेलं आहे त्यामुळे प्रामाणिकपणेच काम करेल तर प्रामाणिकपणे केलेलं काम त्याला डर नसतो कुठलाही घबराट नसते जर तुम्ही 19-20 काम असाल किंवा प्रॉब्लेमॅटिक काम असाल तर त्याला घाबरावं लागते तर मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकता अशी आहे की माणसाला डर निर्माण होऊ शकतो त्यामुळेच पर्यंत उभं आहे तर तुम्हाला सांगतो आपल्या भुसावळचे प्रश्न तुम्हाला कल्पना असेल कित्येक वर्षापासून होतो आज एकच डेव्हलपमेंट झाली वाटतं तंत्रज्ञानाच्या काळात मला वाटते त्याच्यानंतर ते काहीच नाही कुठले आज एक वाटते 8 ते 10 दिवसात पाणी येते बरोबर का 8 ते 10 दिवसात पाणी येते किती दिवस पाणी येते 15 दिवसात पण कुठे तर विचार केला गेला पाहिजे 15 दिवसातून पाणी येते म्हणजे काय करतात स्टोरेज करतात मी तर एका काही गावांमध्ये 350 गावं म्हणतो 100 ते 350 गावं म्हणलो काही गावांमध्ये अजूनही टँक टाकी 40 रुपये टाकी 100 रुपये टाकीने पाणी घ्यावं लागते काय शोकात ते कसं आहे किती वर्ष झाले ठीक आहे तुम्ही म्हणता इतक्या वर्षानंतर इतके वर्ष काय केलं पण 10 वर्षात काय केलं मी माझ्या प्रतिनिधीचा विचार माझ्या लोकसभामध्ये तुम्ही विचार केला का कुठल्या गावात जाऊन विचारलं तुमचं समस्या काय कधी चार लोकसभेमध्ये तुमचे 4-5 आमदार असतील 6 आमदार असतील त्यांना बसून तुम्ही विचारलं का की आपण पुढच्या ह्या मतदारसंघाच्या नियोजन काय करायचं आहे काय डेव्हलपमेंट करायची आहे का कुठलं विजन कधी आपल्याकडे महिलांसाठी महिला आता काही महिला आहेत त्यांनी कधी महिलांसाठी प्रश्न विचारले का तुमच्याकडे सभा घेतात का चित्रपटात सांगा काही साहेब तुम्ही घेतलं कधी मला सांगा एवढे शिक्षकपणाचं काम त्याला धार्मिक कुठलीच मेहनत करावं लागत नाही निवडून देतो आपण तर याच्यात जातीपातीचं धोरण टाकतात ना त्यामध्ये घडामोडी करतात ना त्यामुळे त्यांना रेडीमेड करते मी असं म्हणेन तुम्हाला आता जो मोबाईल चालू आहे हा सर्व चालू आहे ना याला कंटिन्यू ठेवा कुठलीही हाना द्या तरी त्याला वाढून जायचं नाही वाटेल त्या हवा द्या त्याला अशी दिवाळ टाका आपण ते कुठली जोड आहे ना सिमेंट ती तशी दिवाळ टाका कुठली हवा द्या आम्ही तिथे राहणार आणि आम्ही मतदान फक्त तुतारी वाजवणार माणसं साहेब माझ्याबद्दल काय झालं आमची आता मोठ्या घरातल्या राग असतो भावनिक थोडं रागात गरमीमुळे जर म्हटलं तर मग त्यांनी पकडून घेतलं तुमचा शब्द पण भावनिक केलं त्याला राग पण हा राग असतो घरातल्या मी माझ्या स्टेटमेंट सुद्धा होता हमेशा की माझे मोठे भाऊ आहेत
त्यांनी जर सुरुवात केली आहे, माझ्यावर तर राग नक्की जाईल आणि भाऊनी मला प्रेमाने गळा भेटली आणि आज तुम्ही बघता हे समोर त्यांचं बळी जाईल. पण जरी उमेदवार जर आहे तर तुम्हाला पत्रकार कसं अहो इथे चिंता पण जेवढ्या 35 वर्ष राजकारण करणारा माणूस एका डबी उमेदवारासाठी 9व्या उमेदवाराच्या समोर प्रचार करत जातात म्हणजे तिथे जिंकलो वेगळी आहे वेगळी आहे. काय बोलायचं कसं बोलायचं मला बोलायचं म्हणजे त्यांची उंची खूप मोठी आहे राजकारणात फार लहान आहे. आधीच ठरवलं की मी कोणाबद्दल बोलणार नाही तरी माझ्याकडे कधी कसं नाही कारण पण असू द्या. आपण भुसावळला भुसावळ मुंबई स्वतंत्र जुनी मागे अजून ठरवलं गेलं तरी बोलत नाही राजा साहेब किती वर्ष सांगून दीपनगरचं फॅक्टरीचे कामगारांचे प्रश्न तसे ते तसे प्रलंबित आहे विचार केला ऑटो फॅक्टरीचं निश्चित आलं. भुसावळमध्ये मोठा पत्र मिळणार होता एक लेटर दिलं लेटर दिलं अमरावतीच्या खासदारांनी लेटर दिलं तो पत्र दिला गेला. म्हणजे काय लोकसभेत राज्य लोकसभा मतदारसंघाचं आपण त्यांचं मतदान घ्यायचं जनतेचं आणि त्यांना सुविधा नाही द्यायच्या सोहातूला प्रधान आहे. भुसावळचा प्रश्न खूप आहे पण आताची परिस्थिती कशी गेल्या 10 वर्ष आपण सत्ता भोगली ना आपल्याला रोजगार आणावा लागते. सर्वसाधारण माणसाचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पाण्याचे नियोजनाचे प्रश्न आहेत मेगा योजनेचे प्रश्न आहेत पाण्याच्या धरणाचा प्रश्न आहे जिल्हा टाकायचा प्रश्न आहे. मला नांदराला नांदराचा प्रश्न इथे नांदराला गेट आहे एक तास तुम्हाला थांबावं लागतं ह्या परिस्थितीत आणि आपण हात म्हणता काय प्रकार आहे ते लोकप्रतिनिधी 2 वेळा उद्घाटन झालं नाही गेटचं 2 वेळा उद्घाटन झालं. तर मला असं म्हणायचं की आपल्याला फेमस लॅबला काढता पाहिजे की विजनरी लॅब काढता पाहिजे बोला आता विजनरी पाहिजे की काढता फेमस लॅब पाहिजे. आपल्याला काहीतरी चांगलं करायचं काहीतरी नवीन करावं लागेल आणि हे प्रश्न मांडायला पाहिजे. भरपूर प्रश्न आहेत सर्वसाधारण प्रश्न अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत महिलांचे खूप मोठे प्रश्न आहेत त्याला कोणी मांडतच नाही. पण मी तुम्हाला एकच सांगितले आश्वस्त करेल साहेबांना मार्गदर्शन नेत्यांना उद्धव साहेब असतील साहेब असतील मोठे साहेब असतील सर्वांना आश्वस्त करेल साहेब मी आपल्या विश्वासाला त्रास देणार नाही आपण प्रामाणिकपणे या पुस्तकात काम करेल आणि त्याचप्रमाणे जास्त बोलायचं एकच सांगेल तुम्हाला प्रश्न खूप काही आहे माझ्या खूप काही प्रश्न अजून येणार आहे. शेतकरी तरुण सर्वसाधारण प्रश्न रोजचे प्रश्न हे सर्व काही आपल्याला घालायचं आहे आणि मांडण्यासाठी आपल्याला आपला सेवक म्हणून मला तिथे पाठवायचं आहे आणि सेवक म्हणून काम करेल तिथे उद्योग खूप सत्ता भोगायची खूप मजा करायची असं नाहीये. तर मी आपल्याला आश्वस्त करेल आपला विश्वास माझी प्रॉपर्टी आहे की उमेदवारी माझी नसून आपली सर्वांची उमेदवारी आहे. आपल्याला ह्याकडेच हा बदल घडवावाच लागेल आणि बदल घडल्याशिवाय आपल्याला कुणालाही पिकं जाता येणार नाही मी शपथ देतो तुम्हाला. हा बदल घडला तर भरपूर लोकांना पुढे जाईल. आपण गेल्या 35 वर्षात राजकारण बघताय मला कुणाला बोलायचं नाही पण तुम्हाला एकच आश्वस्त करेल येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न जे काय असतील समस्या माणूस त्याच्यावरती सोल्युशन काढायचे त्यावर पर्याय काढायचे त्याला वेगळा करणार नाही. गेल्या कित्येक वर्षात दरवर्षी प्रत्येक वर्षी तोच प्रश्न येतो तेच आंदोलन होते तेच सर्वके होते हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर 3 नंबरचं अनुक्रमांक याच्या घटनावरती बोट दाबून आपल्याला स्वतःला सर्वांना विजय करायचा आहे आणि विजय पदाला आपल्याला 80 वर्षांचे नवीन योद्धा द्यायचे एवढंच सांगतो.